नमस्कार, न्यूज टुडे 24 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी सुफी सय्यद, आपण पाहत आहात न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे हा तुम्ही पाहताय हा हायवे आहे आणि हा जो हायवे आहे पुण्याला जाणारा रस्ता, त्याचप्रमाणे संभाजीनगरकडे जाणारा रस्ता, त्याचप्रमाणे समोर आपण पाहू शकता पेट्रोल पंप आहे, त्याच्या शेजारी जुनी दीपाली टॉकीज आहे आणि दीपाली टॉकीजचा हा मागचा जो परिसर आहे आपण हा या ठिकाणी बघू शकता। प्रचंड रहदारीचा हा परिसर आहे आणि हा समोर आपण पाहतोय ब्रिज चाललेला आहे आणि एका पावसाच्या या परवाच्या वादळामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो की झाडं कोसळली, त्याचप्रमाणे एक विद्युत खांब माझ्या शेजारीचा जो बघताय आपण विद्युत खांब तो सुद्धा खाली धाराशायी झाला, खाली पडला आणि आज जवळपास या खांबाचं जे काही पडलेल्या तारा होत्या आणि त्याच्यानंतर पडलेला खांब होता त्याला सरळ करण्यात आलेला आहे आणि पूर्ववत या ठिकाणी विद्युत पुरवठा चालू झालेला आहे। प्रश्न असा आहे की मला या गोष्टीवरती काही बोलायचं नव्हतं, पण सध्या स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर हा जो खांब ज्या पद्धतीनं उभा आहे तो तुम्ही बघू शकता, कारण खालच्या बाजूला जर त्याचं ते फाउंडेशन पाहिलं तर ठिकठिकाणी भेगा पडलेल्या दिसत आहेत आणि त्याला आता सध्या त्याची परिस्थिती जर पाहिली तर एखाद्या रुग्णासारखी आहे, कारण तो कधीही त्याचा पाय तुटू शकतो, कारण त्याला पाया नाहीये आणि खालचा जर तुम्ही पाया बघितला तर तुटू शकतो। आणि जे खांब आहे पूर्ववत उभं करण्यासाठी त्यांनी फक्त त्याचा बेंड काढलेला आहे आणि बेंड काढून त्याला सरळ केलेला आहे। त्याला आजूबाजूला हे जे संरक्षण तारा असतात, हे जे आपण बघतो, हे जे संरक्षण तारा ज्या पद्धतीने लावलेले असतात ते ना खांब ओढण्यासाठी असतात, दोन्ही बाजूने त्याला सपोर्ट असतं, दोन्ही बाजूने त्याला सपोर्ट नाहीये। हा खांब आता सध्या जसा ज्या पद्धतीने उभा आहे, जर उद्या परवा त्याच पद्धतीचा वारा आला, ही जी आहे ही वादळापूर्वीची शांतता आहे, हे समजून घ्या। आम्हाला कोणालाही विरोध करायचा नाही, पण या ठिकाणी जे काही कार्य चाललेलं आहे हे अतिशय निकृष्ट दर्जाचं कार्य आहे। याला जबाबदार कोण राहणार? हा तुम्ही बघताय हा रोड आहे आणि प्रचंड रहदारीचा हा रोड आहे। जर या ठिकाणी परत एकदा वारा आला सोसाट्याचा आणि हा खांब जर आडवा झाला आणि जर मोठी दुर्घटना घडलीच तर त्याला जबाबदार कोण राहणार? महानगरपालिका जबाबदार राहणार, त्याला विद्युत पुरवठा करणारे लोक जबाबदार राहणार, महावितरण कंपनी जबाबदार राहणार, जागतिक बँक याला जबाबदार राहणार की या हायवेला जो काही ना उद्योग चाललेला असतो ती संबंधित या ठिकाणची संस्था आहे ती जबाबदार राहणार? याचं उत्तर नगरकरांना अपेक्षित आहे। हे कार्य तुम्ही केलं हे स्तुत्य आहे, हे मान्य आहे। तुम्ही 2 दिवसात फार स्पीड मध्ये हे काम केलं आणि पूर्ववत विद्युत पुरवठा सुरू केला, पण जर उद्या परवा भविष्यामध्ये सध्या ज्या या खांबाची परिस्थिती पाहताय तुम्ही, ही परिस्थिती अतिशय भयावह आहे आणि हा जो खांब आहे सध्या स्थितीमध्ये शेवटच्या घटका मोजत आहेत, हेही दुर्लक्षून चालणार नाही। म्हणून तुम्हाला गरजेचं आहे या ठिकाणचं खांब जो आहे एकतर नवीन पाहिजे आणि त्याला 2 अँगल आजूबाजूला, इकडे एक अँगल इकडे एक अँगल मागे एक अँगल, अशा पद्धतीने जर त्याला लावलं तर तो खांब पक्का राहणार, अन्यथा हा खांब कधीही कोसळू शकतो आणि मोठी दुर्घटना घडू शकते। याला जबाबदार कोण राहणार याचं उत्तर नगरकर विचारत आहेत। सोबत कॅमेरामन मोहसिन शेख, धन्यवाद।